इकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा उमेदवारीतून पूर्णपणे माघार घेतली आहे। काल पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यांनी ही घोषणा केली आहे। यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपण नाशिक लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून आग्रही होते असं भुजबळांनी सांगितलं आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला दुजोरा दिल्याचं ते म्हणाले। मात्र आपण स्वतः या निवडणुकीतून आता माघार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं ते म्हणाले। मी आज इथे तुम्हा सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। हे सांगता ते खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलंय? अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया नाशिकला। ते म्हणजे नाही, तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून। म्हटलं नक्की? हो पण तुम्हालाच उभं करा। बावनकुळेला विचारलं, बावनकुळे मी होतो ना तिथे, मोदी साहेबांचा निरोप होता आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून मी होतो त्या मीटिंगमध्ये। बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं, खात्री करून घेतली नक्की आहे का, आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो।